दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी आईसोबत मामाच्या गावी गेले होते आणि यंदाची दिवाळी लवकर होती आणि आमच्या आजोबांचा बड्डेसुद्धा ऑक्टोबरमध्येच असतो. म्हणून आम्ही कोइन्सिडन्सली सर्वजण मामाच्या घरीच होतो. हे माझे मम्मीचे आईवडील अगदी कष्टाळू, वयाने म्हातारे आहे परंतु घरातील सर्व कामे करतात. दिवस होता 28 ऑक्टोबरचा. आजोबांचा वाढदिवस सेलिब्रेट करायचा म्हणून घरात सर्व आवरासावर आणि मस्त स्वयंपाक चालू होता. इव्हिनिंगचा टाईम होता म्हणून ही आजोबांची पंतीसुद्धा आजोबांसोबत जय जय बाप्पा करत होती आणि तिला ना खूप आवडतं देव जय जय बाप्पा करायला. बघा, आजोबांसोबत मस्त खेळते ती. बड्डेच्या दिवशीचा मेनू होता श्रीखंड, पुरी, वरण भात, बटाट्याची भाजी आणि बरेच काही. आजी मस्त आजोबांच्या वाढदिवसाच्या दिवशी टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या तळत होती. हे आजोबांचे नातू आणि आता पंतीसुद्धा आहेत. मोनू मामा आला म्हणून माऊला खूपच आनंद झाला होता कारण तो तिचे खूप लाड करतो. येताना तो सोबत केकसुद्धा घेऊन आलेला. वाढदिवसाचा सर्वात महत्त्वाचा क्षण म्हणजे औक्षण. आजीने सर्वात आधी आजोबांचे औक्षण केले आणि वाढदिवसाला सुरुवात झाली. वाढदिवसाच्या दिवशी माझ्या सर्व मावशा, मावशींची मुले, काका आम्ही सर्वच हजर होतो कारण दिवाळी होती म्हणून सर्वच एकत्र जमलो होतो. आणि इकडे मस्त हे खाली चिल्ल्या पिल्ल्यांचे फटाके वाजवायचे काम सुरू होते कारण दिवाळी अजून संपली नव्हती. आणि हे बघा आमची सुंदरी. एक एक करून सर्वांनी आजोबांचे औक्षण करून घेतले आणि आमचे भाग्य की आम्हाला एवढे चांगले सुशिक्षित आजोबा लाभले. माझे आजोबांना गव्हर्नमेंट सर्व्हिसला होते त्यामुळे त्यांना बऱ्याच गोष्टी माहीत. ते मला नेहमी त्यांचे व्यावहारिक ज्ञान शेअर करत असतात आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी सर्व नातवांनासुद्धा सांगत असतात. ते एवढे म्हातारे आहे परंतु अजून त्यांना एकही गोळी नाही. मात्र त्यांना आता वयानुसार जरा कमी ऐकू येतं. वयाची 73 वर्ष पूर्ण केली परंतु अजूनही त्यांना गाडी, बस किंवा अदर चैनीच्या गोष्टींमधून प्रवास माहीत नाही. एकतर पायी किंवा सायकलवरच ते सर्व गोष्टी पूर्ण करतात. खरंच पहिले माणसं किती फिट आहे ना. आपली पिढी तर आता मात्र थोडं जरी चालली तरी लगेच थकवा जाणवतो. हा वाढदिवस जरा जास्त स्पेशल होता कारण ह्या वाढदिवसाला त्यांच्यासोबत त्यांची पंतीसुद्धा होती. खरंच आपली कदाचित ही शेवटची पिढी असेल ज्या पिढीच्या मुलांना आपल्या पंजोबा आणि पणजीचं प्रेम मिळतं आहे. म्हणजे माझी मुलगी खरंच भाग्यवान आहे आणि त्यांचंसुद्धा भाग्य की त्यांना त्यांची पंती बघायला मिळाली. त्यानंतर मस्त माऊनीसुद्धा पंजोबांना ओवाळलं आणि मग केक कापला. खरं तर ज्या आपली आजी आजोबांची जनरेशन होती ना त्या काळात ह्या गोष्टी एवढं सेलिब्रेशन वगैरे होत नव्हतं. पण आत्ताची हौशी नातवंड म्हणून ह्या सगळ्या गोष्टी खूप छान अशा ऑर्गनाईज झाल्या आणि एक्झिक्यूटसुद्धा झाल्या. ह्या सर्वात मामाला मात्र खूप मिस केलं. मग वेळ होती जेवण करण्याची. आजीच्या हातच्या गरमागरम अशा जेवणावर ताव मारला आणि पोट भरून असं जेवण केलं. त्यानंतर थोडीशी शतपावली केली आणि मग निघालो आमच्या धन्नोमधून आमच्या घरी जाण्यासाठी. बाय बाय, भेटूया पुन्हा.